उदाहरण बघा, 1 पासून क्रमश नैसर्गिक संख्यांची बेरीज 1225 आहे, तर त्या संख्या किती? ऑप्शन दिलेले आहेत मित्रांनो. आता 1 पासून क्रमश अशा किती संख्या घ्याव्या लागतील म्हणजे बेरीज तुम्हाला 1225 मिळेल. इथे तुम्हाला मित्रांनो शेवटची संख्या शोधायची आहे. म्हणजेच मित्रांनो शेवटची संख्या ही पाया असते. जेव्हा आपण 1 पासून क्रमश संख्यांची बेरीज करतो तेव्हा ती बेरीज असते ती त्रिकोणी संख्या असते. आता आपल्याला पाया शोधायचा आहे या त्रिकोणी संख्याचा. 1225चा पाया शोधायचा आहे, म्हणजेच आपल्याला शेवटची संख्या शोधायची आहे. मग 1225चा पाया शोधण्यासाठी 1225ची तुम्ही दुप्पट करा. ती येते 2450. बघा, 2×5 10, 0 हातच्या गेला 1, 2×2 4 आणि 1 5, 2×2 4 आणि 2×1 2, 2450. आता 2450 मधून वजा होणारी मोठ्यात मोठी पूर्णवर्ग संख्या शोधतो. इथे 2450 मधून वजा होणारी मोठ्यात मोठी संख्या कोणती असेल मग? तर अंदाजपंच आपण बघूया. जर आपण 50चा वर्ग केला तो 2500 येतो, म्हणजे 2500 2450 मधून वजा होत नाही. मग 49चा जर वर्ग केला तर तो येतो 2401. मग 2450 मधून 2401 वजा होते, म्हणजेच 2401चं जर वर्गमूळ घेतलं तर ते येते 49. म्हणून मित्रांनो 1 पासून क्रमश 49 पर्यंतच्या संख्यांची जर बेरीज केली तर तुम्हाला 1225 मिळेल. तर तुम्हाला 1225 मिळेल. म्हणून या प्रश्नाचं उत्तर येईल 49, ऑप्शन क्रमांक 3.